हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही निघालो आहोत गाणगापूर आणि तुळजापूरसाठी आणि आज आहे तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस. आमचा दिवस सुरू झाला गाणगापूरपासून. गाणगापूरमध्ये भीमा नदी आणि अमरजा नदीचा संगम आहे. या पवित्र ठिकाणी गेल्यावर एक दिवा घेऊन तो पाण्यात सोडायचा असतो. तो दिवा सोडताना आम्ही देवाकडे अशी प्रार्थना केली की आपले जे पूर्वज आहेत त्यांना शांती मिळो आणि त्यांचे आशीर्वाद कायम आमच्यावर राहोत. त्यानंतर आम्ही औदुंबर झाडाकडे गेलो. हे तेच ठिकाण आहे जिथे देऊळबंद या मराठी मूवीची शूटिंग पण झाली होती. त्या जागेचं स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स तर आहेच, पण तिथे उभं राहिल्यावर एक वेगळीच एनर्जी अनुभवायला मिळते. पुढे आम्ही स्वयंभू शनी मंदिराला भेट दिली. तिथे एक छोटीशी पूजा केली आणि शांतपणे दर्शन घेतलं. यानंतर आम्ही गाणगापूरमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठं मंदिर श्री दत्तात्रेय मंदिराला गेलो. आम्ही दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान तिथे पोचलो होतो. त्यावेळी दत्तात्रेय महाराज गावात भिक्षा मागायला निघतात ही परंपरा पाहण्याचा आम्हाला चांगलाच योग मिळाला. दर्शन झाल्यानंतर आम्ही लंचसाठी एका रेस्टॉरंटमध्ये पण थांबलो होतो आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तुळजापूरसाठी. तुळजापूरमध्ये देवीचं मंदिर आहे, तुळजाभवानीचं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे ना, त्याचा रस्ता डोंगरावरून न जाता खालच्या दिशेने जातो आणि मग आम्ही देवीचं दर्शन घेतलं, देवीला साडी अर्पण केली, देवीची ओटी भरली आणि मनापासून प्रेयर पण केली. मंदिराबाहेर ना एक शॉप आहे, तिथे देवीला नेसवलेल्या किंवा देवीला चढवलेल्या साड्या पण मिळतात, पण त्या थोड्या कॉस्टली होत्या म्हणून मी ते नाही घेऊ शकले. थोडा वेळ मंदिराच्या परिसरात शांत बसून त्या डिवाईन ॲटमॉस्फिअरचा अनुभव घेतला आणि खूप पीसफुल होती ही 3 दिवसाची जर्नी आणि मला खूप जास्त हॅप्पी फील होतं आहे, कारण की मी खूप दिवस झाले कुठे गेलेच नव्हते आणि मला स्वामींचं दर्शनही भेटलं म्हणून मी खूप जास्त खुश होते. मुंबईला निघण्याआधी तुम्हाला आमची ही जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. टेक केअर.